मेहंदी लावलेली होती मी, तर मेहंदी धुतली. हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज किती तारीख आहे स्मिता? आजची 16 आहे, 17 आहे. आज आहे रविवार. तर 17 आहे. आज संध्याकाळी लागणार जायचे, त्यामुळं ना गाडी वगैरे धुवून काढली आणि दिवाळीपासून गाडी धुतलेलीच नव्हती, म्हणून मग खराब झाली होती. मग आज सकाळी सकाळी यांनी गाडी धुतली आहे, पण सुमितला काय बसवत नाही आता रिकामं. सुमित पण त्यांना गाडी धुवू लागला. त्याचे पप्पा म्हणायचे त्याला तू काय धुवू नको म्हणे, बाई मी धुतो, पण त्याला काय बसवत नाही. तो धुवू लागला त्यांना गाडी वगैरे धुवून झाली. मी गेले ते कटिंग करायला, आले आंघोळ करतायत, नाईट येतं त्यांना. आणि मी स्वयंपाक बनवत होते, स्वयंपाक झाला आहे. तेव्हा आई पण बाजरीच्या भाकरी करत होती. इथं झाल्या आहे तिच्या बाजरीच्या भाकरी बनवून, छोट्या छोट्या 4-5 बनवल्या. तर काला बनवलेला आहे आणि हे बघ असे गोल गोल गोळे करून ठेवले मी. आणि याच्यामध्ये ना ही उडदाची डाळ, मिक्स डाळ होती, उडदाची, तुराची, मुगाची, उडदाची आणि हरभऱ्याची अशी मिक्स डाळ होती, आईनं दिलेली होती. तर मग ती बनवलेली आहे. आणि रात्री मसाले भात बनवलेला होता, तर तो मसाले भात पण गरम केला आहे मी आता. आणि भाकरी केल्या आहे 4-5. सांगते तिची राहते की मी खेळते. आणि गोळाचा काला केला आहे. तर सुमित बी म्हणे मला काही जास्त भूक नाही, आणि हे पण म्हणे भूक नाही. पण मग तूप कढवलेलं होतं ना, मग ती तुपाची कढई होती. आणि मस्तपैकी आता दिवाळीच्या वेळेस तूप कढवलेलं होतं, त्याच्यानंतर आहे ना आज कढवलं. तर त्या अगोदरच्याच तुपामध्ये टाकलेलं होतं. बघा एवढा डब्बा भरला आहे तो. तर मग मी त्याला अगोदरचं तूप होतं ना, असं का 1.5 किलोचा डब्बा असला नाही आणा. असा डबा भरलेला आहे तुपाचा पूर्ण. तो असा वरती जर ठेवला ना, असं काढताना डच मळल, म्हणून म्हटलं घट्ट व्हायसाठी म्हणून मी हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ राहिले. म्हणजे मग कसं घट्ट झालं ना का मग काढता येईल व्यवस्थित. तर मग ते तूप कढवलेलं होतं, त्यामुळं मग काला केला. आणि ते बघा सुमितला सारखं कोण नाही तर कोणी बघायला येतं, तर एवढे सफरचंद टोपली भरून मोठी. सुमित सारखा म्हणतो जे उठत ते सफरचंद आणतं म्हणे, दुसरं काही आणायचं स्वीट. कंटाळा आलाय त्याला आता सफरचंद खाऊन. चला आता आम्ही जेवण करतो आणि नंतर बोलते मी. तर आज 17 तारीख आहे, माझ्या मैत्रिणीच्या भाचीचं लग्न आहे उपनगरला, नाशिक रोडला. तर आम्ही तिकडे चाललो आहे. तर हे बघा असंच तयारी केली मी. सुमित पण येतो आहे आमच्याबरोबर. सुमितची पण तयारी झालेली आहे. बरं वाटतं आहे त्याला, तो बोर झाला आहे घरात बसून बसून, मग तो म्हणे मी पण येतो मम्मी. तर सुमित पण येऊ राहिला आहे. इकडे यांची पण तयारी झालेली आहे, पॉकेट लिहू राहिली आहे. आई घरीच होती, आईला म्हटली होती चल येते का, पण मग आई म्हणे मी नाही येत, मी थांबते म्हणे घरी. मग आम्ही काही 1-1.5 तासात जाऊन आलो. तर हे बघा लग्नाला पोचलेलो होतो. तर ह्या लाल साडीवाले आहे ना, ते ही नवरीची आई आहे. आणि त्यांच्या शेजारी माझ्या मैत्रिणीची बहीण आहे लहानी, आणि इकडच्या कडेला या माझ्या मैत्रिणी.
भवतु शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखो मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळु विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदा चिंतन सुलग्न सावधान कुलदेवता स्मरण चिंतन सुलग्न सुमूर्त सावधान ग्रामदेवता लग्न लागलेलं आहे आणि जेवण करायला बसले आहे. तर जेवण करायला पनीरची भाजी आहे, वाटाणा बटाट्याची भाजी आहे, वरण भात आहे, गाजर हलवा आहे, गुलाबजाम आहे, पुरी आहे, रोटी आहे, सलाड आहे, लोणचं आहे, असं एवढं आहे. लग्न लागल्यानंतर आहे ना पटकन जेवण वगैरे करून घेतलं आहे ना. नाईटला जायचं होतं 9:30ला. तर आई पण एकटी घरीच होती. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.